हॅलो गाईज, वेलकम टू ऑल इन पाटील ऑफिशियल. आणि गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तुम्ही बघू शकतात मी रेडी झालोय. तर अर्थातच आमच्या डान्स क्लासमध्ये काहीतरी सरप्राईज आहे. काय सरप्राईज आहे ते मला माहिती नाहीये. तर आता मी निघतोय क्लाससाठी. तर पुढचा व्हिडिओ तुम्ही बघा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलचं नाव आहे ऑल इन पाटील ऑफिशियल. लव्ह यू ऑल, बाय. हॅलो गाईज, तर आता निघालेलो आहे मी. मला घेण्यासाठी गाडी पाठवली आहे डान्स क्लासमधून. गाडी मीन्स अजय आलाय मला घ्यायला. तर आता मी चाललोय. बाय दीदी. आता मी निघतोय. माझी छत्री दे. छत्री घेऊन जाऊ का नको? पाऊस पडला तर मी छत्री घेतो. पावसाळा चालू आहे. हा व्लॉग तुम्ही आज बघत असाल तर हे सेलिब्रेशन आमचं कालचं आहे. तर काल मुलांनी प्लॅन केला होता. आता मी निघालोय घरातून, थेट चाललोय आता डान्स क्लासमध्ये. तर पुढची मजा तुम्हाला बघायला मिळेलच. अजय आलेला आहे, तुम्ही बघू शकता समोर. ते बघा. तर आता त्याच्यासोबत मी चाललोय. तर मस्तपैकी घराच्या बाहेर आलेला आहे तो. आज एकदम गाडी वगैरे पाठवले स्पेशल घ्यायला. फुल रेडी होऊन आलेला आहे. इकडे बघू शकता तुम्ही. फक्त चप्पल आहे, खालती अवॉइड करा. अच्छा, खालचा अवॉइड करतो. मी पण चप्पलच घातली आज. तर आता गाईस गाडीवर बसलेलो आहे. तर आता आम्ही चाललोय क्लासकडे. अजय, काय स्पेशल आहे आज? आज खूप काहीतरी चांगलं स्पेशल आहे तुमच्यासाठी. अरे बापरे. आणि यावेळेस काहीतरी नवीन केलेलं आहे आम्ही. दरवेळेस थोडं वेगवेगळं असतं, पण यावेळेस थोडंसं अजून जास्तच स्पेशल आहे. आणि तुम्ही बघा काय स्पेशल आहे सरांसाठी यावेळेस. गाईस मी एक्सायटेड आहे खूप. आता चाललोय आम्ही, गाडीवरती आहोत. तर मी गुरुपौर्णिमेचा व्लॉग मुद्दाम करतोय कारण की दरवर्षी मुलं माझ्यासाठी वेगवेगळं काय करतात. आता 11 वर्ष पूर्ण झालेली आहे. तर हे 11वं वर्ष आहे. आणि ह्या 11व्या वर्षी त्या लोकांनी काय केलं ते मला बघायला एक्सायटेड आहे मी खूप. त्यांच्या परीने जितकं होईल तितकं ते करतात. आणि मला त्याच्यामध्ये खूप खुशी वाटते. एक दिवस हा त्यांचा असतो, त्यांच्यासाठी मी ठेवतो स्पेशल. मी कुठेच जात नाही. आम्ही या दिवशी व्हेजच खातो, नॉनव्हेज पण खातो कारण की गुरुपौर्णिमा आहे. आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा गुरुपौर्णिमेच्या. बघूया आता पुढे व्हिडिओ चालूच असेल, बघायला मिळेल तुम्हाला काय होतं. काहीच डान्स क्लासकडे आलेलो आहे आणि आता ही आम्ही गाडी पार्क केलेली आहे. मर्सडीज आहे. मर्सडीज आमची पार्क केलेली आहे. तुम्ही बघू शकता. हा आमचा डान्स क्लास आहे इथे समोर, नटराज डान्स अकॅडमी. आणि गाईज आत्ता ओ माय गॉड इकडे काहीतरी मस्तपैकी लावलेलं आहे. आज आमच्या अकॅडमीला हार घातलेला आहे मुलांनी. ओ माय गॉड, आज रांगोळी आलेली आहे इकडे स्पेशल. पहिला सरप्राईज तुम्ही बघू शकता गाईज. हॅपी गुरु पौर्णिमा. मुलांनी खूप छान रांगोळी काढली. थँक्यू सो मच एव्हरीवन. अरे बापरे, आज या दरवाजाला सुद्धा हार आहे. इकडे वेलकम आहे, तुम्ही बघू शकता. अरे बापरे, एंट्री करतोय आता. काय काय माहिती नाही काय. कसं वाटतंय तुम्हाला आज? खूप स्पेशल वाटतंय. आणि फर्स्ट टाइम इतकं छान केलेलं आहे. आणि हे खूप छान काढली. कोणी काढली रांगोळी? आरजू. हो, छान. आता रांगोळी नेहमी शामली काढायची, आता अर्जुने काढली. म्हणजे बघा, माणूस शिकतो तरीच मागे हटायचं नाही. तर आपण आता जाऊया आतमध्ये, कोण कोण आहेत बघूया सरप्राईज साठी. हॅलो हॅलो, हॅपी गुरुपौर्णिमा. थँक्यू. अरे बापरे, अजून थांबवलंय त्यांनी मला. तर काय काय माहिती. या बापरे, काम काम. सर शॉक झालेले आहेत. मुलांनी अशा प्रकारे वेलकम केलं माझं. आणि इतकी छान सजावट केली होती. तुम्ही बघू शकता गुरुपौर्णिमेचा जो बोर्ड लावलाय तो फुलांनी केलेला आहे. माझ्यासाठी गुरुपौर्णिमेचा केक आणला. तर त्यासाठी मी खूप खुश झालो की खूप छान सजावट केली त्याने. त्याच्यानंतर मी बसलो. खुर्चीवर बसल्यानंतर मला अनअपेक्षित एक गोष्ट घडली.
जी माझ्या लाईफमध्ये कधीच घडली नव्हती. मुलांनी माझ्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केलेलं. अक्षरशः ते बघून मी माझ्या डोक्यावरती हात मारला आणि मी त्या गोष्टीसाठी नकार देत होतो. त्यांना मी म्हटलं की मी त्या लेवलचा अजून नाहीये. मला त्या लेवलपर्यंत तुम्ही घेऊन जाताय. तर मी खूप भावुक झालेलो. मुलांनी इतकं छान डेकोरेशन केलेलं आणि त्यांनी ज्या पद्धतीने एका गुरुसाठी केलं ते तुम्ही पुढे बघू शकतात त्यांनी काय केलं. अक्षरशः त्यांनी माझे पाय पाण्याने धुतलेत, जे की मी कधीच अपेक्षा केली नव्हती. कारण की एका गुरुला पोचपावती असते की त्याचा शिष्य कुठेतरी पोहोचावा, परंतु त्यांनी जे माझ्यासाठी केलं ते खूप भावनिक होतं आणि मी त्यांच्या पाया पडलो परत, कारण की त्यांनी माझ्या पायाला हात लावला. खरंच मी आज स्वतःला खूप भाग्यशाली मानतो की त्यांनी मला आज इथपर्यंत आणून ठेवलं. 11 वर्षाचा प्रवास, 11 वर्षानंतर तुमच्यासाठी कोणी इतकं करतं, तर एक कुटुंबातला व्यक्ती सुद्धा तुमच्यासाठी कधी काही करत नाहीत, इतकं माझ्या शिष्यांनी केलं. त्यासाठी मी त्यांचा खरंच आभारी आहे आणि आयुष्यभर मी त्यांना जपेन. त्यांना त्यांची साथ कधीच सोडणार नाही. प्रत्येकाने मला भरभरून, मी त्यांना आशीर्वाद दिले बोलण्यापेक्षा त्यांनी मला आशीर्वाद दिले असं बोलायला हरकत नाही. तर खूप छान वाटलं आणि प्रत्येक जण आता पाया पडतोय. दरवर्षी करता तुम्ही, हे खूप माझ्यासाठी हार्ट टचिंग आहे. कारण की म्हणजे मला वाटत नाही की मी त्या लेवलचा आहे, पण आमच्यासाठी तुम्ही आहात कशासाठी हे एवढं केलंय त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू. खरंच थँक्यू मनापासून. आणि ह्याच्या व्यतिरिक्त फक्त आशीर्वाद देऊ शकतो तुम्हाला, त्याच्या पलीकडे माझ्याकडे काहीच नाही. एवढं बोलून मी इतका भावुक झालो की माझे अश्रू अनावर झाले. त्या सर्वातून सावरून नंतर आम्ही नटराज देवाची पूजा करण्यासाठी गेलो. सगळ्यात पहिले मी क्लासमध्ये आल्यानंतर देवाची पूजा करतो, त्यानंतरच माझा डान्स असेल किंवा इतर कार्य असेल ते मी करतो. त्याच पद्धतीने आज सगळ्यात पहिले माझ्या मी गुरुची पूजा केली. तर गाईज आता इथलं सगळं उरकलेलं आहे, केक कापायचा बाकी आहे आणि इथे नटराजचं पूजन सरांनी केलं जसं की तुम्ही बघितलं. आमची पापू पाया पडते. झालं काय बोलता सर? चला आता केक कट करूया. एक तर खूप मोठा सरप्राईज झालेला आहे आणि चांगला दिवस आहे आणि डोळ्यात पाणी आलं. बट सुखाचे अश्रू नाही बोलू शकत, बट फिलिंग एक्सप्रेस नाही करू शकत. खूप छान वाटलं.
तर आता केक कट करूया. चांगला दिवस आहे, एकदम मस्त आहे. आणि आज तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल आहे, पण थोडासा प्रॉब्लेम झाला की आज संडे असल्यामुळे ते बंद होतं. तर ते सरप्राईज तुम्हाला 2-3 दिवसात भेटून जाईल. गुरुपौर्णिमेचं गिफ्ट, रिटर्न गिफ्ट. ओके चलो जाते, केक कट करते, आ जाओ. मुलांनी अशा प्रकारे सजावट केली होती. बुके आणला होता, पूर्ण टेबल फ्लावरने सजवला होता. गुरुपौर्णिमेचा केक होता, छान, खूप भारी वाटलं केक कट करताना. ही पूर्ण माझी मुलींची टीम आहे, जे की रील्सवर तुम्ही बघत असाल. सगळ्या फेमस मुली आहेत ज्या उत्तम डान्स करतात. आणि ही माझी मुलांची टीम आहे, जे रील्समध्ये खूप कमी असतात, पण रील्सच्या बाहेर खूप सपोर्ट करतात आणि खूप मस्ती करतात. सगळ्यांची बॉन्डिंग खूप भारी आहे आणि माझे आशीर्वाद यांच्यासोबत नेहमी राहते. हॅलो गाईज, तर आता सेलिब्रेशन चालू आहे. मुलींनी खूप एन्जॉय केला, खूप डान्स केला. प्रत्येक रील वरती पुन्हा पुन्हा ते डान्स करत होते आणि खूप धमाल केली. इतने दिन से डांस क्लास में नहीं है, कैसा लग रहा है? बहुत बुरा लग रहा है. तेवढ्यात आमच्या क्लासमध्ये एक छोटा क्यूट डॉन आमच्या क्लासमधला, त्याची एंट्री होते. तिने मला रोज दिला. त्याच पद्धतीने ती पाया पण पडली आणि त्यानंतर तिने जी धमाल केली तुम्ही पुढे बघालच. किती क्यूट आणि किती गोड दिसते बघा. अडॉरेबल. हे फुटेज खायला गेली लगेच. आमच्या रील स्टार मुली डान्स करायची संधी कुठेच सोडत नाहीत, कोणाच्या समोर लाजत पण नाहीत आणि खूप छान डान्स करतात. त्यांचा डान्स तर तुम्ही इंस्टाग्रामवर नेहमीच बघत असाल. तर काल पण त्यांनी खूप धमाल केली आहे. हिने तर फुल धमाल केली आणि सगळ्यांची मनं जिंकायला सगळ्यात पुढे असते. आमच्या क्लासचा एकदम क्यूट डॉन आहे हा. आणि रील्स मध्ये तुम्ही आता लवकरच हिला बघणार आणि खरंच खूप क्यूट डान्स करते ती. हॅलो एव्हरीवन, तर आता आम्ही जेवायला बसतोय. जेवल्यानंतर परत डान्स करणार आहोत. आताच आमचा डान्स झालेला आहे. मुलींनी मस्त धमाल केलेली आहे. तर इथे बघू शकता, आता मुलं वेट करतात आहेत जेवायची. जेवण नाही, फोटो काय वाटतंय आज? भूक लागली आहे? भूक लागली आहे, पण भुकेपेक्षा जे आजचं इम्पॉर्टंट होतं, खूप इम्पॉर्टंट होतं आमच्यासाठी, ते आम्ही केलं आणि खूप भारी वाटलं. सरांना पण आवडलं, ती मोठी गोष्ट आहे आणि खूप मजा आली. प्रत्येक बऱ्याच दिवसातून आगमन झालेलं आहे. मी दरवर्षी गुरुपौर्णिमेला येतो. गुरुपौर्णिमेला येतो. रोज पण येत जा.
नाही सध्या जॉबमुळे टाइम नाही, बाकी काय नाही, बाकी सगळं चांगलं चालू पण असंच येत राहा, आम्हाला खूप आनंद वाटेल. तुम्ही माझे जुने स्टुडंट पहिला येत राहिलात तर खूप बरं वाटेल. माझी तीच इच्छा आहे आणि तुम्हाला मी व्हिडिओ आता दाखवणार आहे. नक्की आपण व्हिडिओ. अजय कसं वाटतंय? रडू नकोस अजय, अजय रडू नकोस, अजिबात रडू नकोस. तुला बायको भेटेल लवकरच. ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं सोके. तुझी गावची वारी बंद होईल लवकरच, तुझ्या बायको इकडे येईल. अजयचे पण खूप फॅन आहेत. आता प्रत्येक फॅनला भेटायला जाणार आहे. तर उद्या त्याचा गुरुपौर्णिमा होणार आहे सेलिब्रेट. आम्हाला सगळं माहिती आहे, सिक्रेट आम्ही मेसेजेस वाचले आहेत तुझे. कसं वाटतं तुला? खूप छान. आरजू सिंह, ये हमारी चश्मा वाली गर्ल जिसको बहुत सारे कमेंट आते हैं. जान सबकी शान आरजू सिंह. थैंक यू। गोर से देखिए देखा है सबने मेरे को। और इसकी छोटी बहन भी देख सकते हो आप. ये इसकी छोटी बहन मेरे पीछे है अभी ये है श्रावणी. श्रावणी कसं वाटतंय? मस्त वाटतंय. बस एवढंच. और ये हमारे खोए हुए स्टूडेंट. तुम्ही यांना व्हिडिओ मध्ये बघितलं नसेल, खूप दिवसापासून तिला व्हिडिओ मध्ये यायला भेटत नाही, कारण की क्लास असतात. त्यांच्या सरांना आमची रिक्वेस्ट आहे की क्लास सकाळचा करा, म्हणजे संध्याकाळी ती आमच्या क्लासला येईल. बराबर? हाँ बराबर. और कुछ कहना चाहती है? नहीं। कैसे लग रहा है आज? बहुत अच्छा लग रहा है, बहुत दिनों बाद आके। बहुत अच्छा लग रहा है. और ये है आरजू सिंह की छोटी बहन जो छुप रही है पीछे. अरे दिख तो से, ये देखो इसको, अभी नाच रही थी जोर जोर से फुदक फुदक के. बस और एक्टिंग देखो है, अभी कैसे एक्टिंग कर मुंह रही छुपा है. रही है। कितना मुंह छुपा रही है. बबीता कैसे लग रहा है? बहुत मजा आया. कैसे लग रहा है? मजा आहे. पूजा कसं वाटला? सर खूप चांगलं वाटलं, कारण तुम्हाला चांगलं वाटलं आम्ही जे केलो ते बघून खूप चांगलं वाटलं. हा. असं वाटलं की मेहनत केला खूप भेटला, मला आवडलं. मंत्रा कसं वाटलं आज? चांगलं वाटलं. खूप चांगलं वाटलं. रडायला आलं? हा रडायला आल्या. दिसत तर नाही तू रडताना. आता नाही मगाशी. मगाशी रडत होती. आणि आमचे नाजायत बच्चे. डान्स क्लासचा ज्यांच्याबद्दल मी व्हिडिओ मध्ये बोललेलो आहे की 10 वर्ष माझ्या सोबत आहेत, 11व्या वर्षी पण सोबत आलेत आणि खूप आणि आयुष्यभर राहणार सोबत. थँक्यू. मस्त प्लॅन आहे. थँक्यू सो मच. याचे केस येईपर्यंत सोबत राहणार. 11 वर्ष झाले आम्ही सगळे सोबत आहेत. हे टाकल्या पण मोगेम्बो खुश हो. आम्हाला खूप छान वाटतं की सरांनी आम्हाला लहानपणापासून सपोर्ट केला. मला तर वाटते माझं ऑडिशन असू दे, कुठली गोष्ट असू दे, सरांनी आम्हाला वडिलांसारखं सांभाळलं आणि आम्ही त्यांना वडिलांचा दर्जा देतो. आणि भरपूर प्रेम केलं सरांनी आम्हाला. आमच्या घरच्यांनी पण एवढं केलं नसेल कधी, तेवढं आमच्या सरांनी केलं आमच्यासाठी. भले आता आमचं थोडंसं जॉब वगैरेमुळे टाईम भेटत नाही शूटला वगैरे, पण आम्ही मनापासून प्रयत्न करतो की सरांना सर्व सपोर्ट करावा. भले इथे येऊन नाही करता येत, पण आम्ही बाहेरून सपोर्ट करतो. आणि जे पण कोणाला वाटतं की आमच्यामध्ये भांडणं वगैरे, तसं काय नाही आहे. आम्ही सगळे एकत्र आहे. आमचं अजून आणि आताच आम्ही प्रतीकचा व्हिडिओ बघितला दारूचा, त्याला मी कुत्र्यासारखं मारलेलं आहे. झाडूने मारलेलं आहे, कानाखाली भरपूर टपाटप मारलेलं आहे. त्यानंतर मुलांनी मला एक गिफ्ट दिलं, एक ब्लॅक कलरचं शर्ट. ते मी घालून बघितलं आणि खूप छान होतं, मला खूप आवडलं ते. सो गाईज आता आम्ही जेवण करायला बसलो आहे. बघा सगळे लाईनीत बसलेले आहेत आणि बघू शकता तुम्ही कसं काय आहे, एकदम भारी जेवण वगैरे. आम्ही सर्व पेट पूजा करतोय, तुम्ही बघू शकता. आणि दरवर्षीप्रमाणे मी आता त्यांना भरवणार आहे सगळ्यांना एक एक. क्लासच्या दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे आज 11 वर्ष मी गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझ्या प्रत्येक मुलाला प्रत्येकाच्या ताटातलं एक घास भरवतो आणि ती प्रथा मी कायम चालू ठेवणार आहे. आणि 11 वर्षापूर्वीही असंच ह्याच मुलांना मी सुरुवातीचा घास भरवला आणि त्याच पद्धतीने आज पण माझ्या प्रत्येक मुलाला मी पहिला घास दिला. आणि सगळ्यांना खूप खूप धन्यवाद
की ज्यांनी माझ्यावरती खूप प्रेम केलं आणि मला इथपर्यंत आणून ठेवलं की एका शाळेच्या हॉलमध्ये आम्ही क्लास घेत होतो आणि आज स्वतःचं आमचा स्टुडिओ आहे जिथे आम्ही कधीही डान्स करू शकतो, कधीही येऊ शकतो. आणि हे सगळं शक्य झालंय त्या माझ्या फॅमिलीमुळे आणि माझ्या ह्या NDA टीममुळे की ज्यांनी आजपर्यंत मला साथ दिली. नाही मग आम्ही पण बसणार ना एक त्याच प्लेटी समोर. आता ती पण एक गुरु आहे, ती पण शिकवते सगळ्यांना. ए तू पण चार ना मग. खूप एन्जॉय केलाय. आम्ही परत डान्स करणार आहोत खाल्ल्यानंतर. आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ सांगायला विसरू नका. आणि आमच्या युट्यूब चॅनलला फॉलो करा, आमच्या मुलांना फॉलो करा, युट्यूबला सगळ्यांना सपोर्ट करा आणि असंच प्रेम करत राहा. थँक्यू सो मच अँड हॅपी गुरुपौर्णिमा टू यू ऑल. थँक्यू. बाय. जेवल्यानंतर पुन्हा एकदा आसराने आणलेला गुरुपौर्णिमेचा केक कट केला आणि त्याच्यानंतर परत एकदा डान्सला सुरुवात केली. हॅलो गाईज, तर आता याच प्रकारे गुरुपौर्णिमेचा प्रोग्राम संपलेला आहे. आता आम्ही निघत आहोत. हे बघा सगळेजणांनी बॅगा भरून घेऊन चाललेत. सगळेजण बॅगा भरून घेऊन चाललेत आणि गुरुपौर्णिमा सेलिब्रेशन खूप भारी झालेलं आहे. मस्त वाटलं. मुलांनी जे सरप्राईज दिलं ते खूप छान होतं आणि मज्जा आली. तर आता निघतो आम्ही. ही बघा ही सगळं घेऊन चालले, तुम्ही बघू शकता. निघाली गावाला. चला बाय बाय गाईज. आणि गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना शुभेच्छा. ब्लॉग कसा वाटला सांगायला विसरू नका आणि कमेंट करा की मुलाने दिलेलं सरप्राईज कसं होतं. थँक्यू सो मच. बाय.